नमस्कार, मी सरिता नलवडे. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये मी रुपालीची भूमिका साकारते आहे. नमस्कार, मी मकरंद गोसावी आणि अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील स्वप्नील, अर्जुनचा मोठा भाऊ. पुन्हा एकदा लग्नाची धामधूम पाहायला मिळते मालिकेमध्ये. पहिले तर काय सांगाल की कसं शूट सुरू आहे आणि तुम्ही किती एन्जॉय करताय? आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. खरं तर हे त्या अर्थानं दुसरं लग्न आहे, म्हणजे दुसऱ्यांदा होतं हे लग्न. तर पहिल्या लग्नात आमची खूपच धावपळ झालेली प्रेक्षकांना माहिती आहे की आम्ही चाललो होतो संकल्पच्या लग्नाला आणि लग्न अर्जुनचं करून आलो होतो. त्यामुळे तयारी काहीच नव्हती. त्या मानानं आता खूप छान तयारी चालू आहे. शूट एन्जॉय करतो आहे आम्ही. डे नाईट शूट सुरू आहे. आधीच्या लग्नामध्ये आम्हाला बाकीच्या जे प्रोसेस असते म्हणजे जे विधी असतात ते एन्जॉय नव्हता करता आले. म्हणजे हळदी असेल, संगीत असेल, मेहंदी असेल, ते आत्ता मी खूप छान पद्धतीने प्री प्लॅन करून हळद, संगीत, मेहंदी, इवन सुपारी फोडण्याचा कार्यक्रम, मुलगी आणि मुलगा बघण्याचा कार्यक्रम, इथपासून सगळे कार्यक्रम रीतीप्रमाणे सगळे कार्यक्रम पार पाडलेले आहेत. त्यात मी अपर्णाची मोठी जाऊ ती भूमिका साकारते. त्यामुळे त्या मोठेपणाने मला सगळे कार्यक्रम सांगता येत आहेत तेवढ्या हक्काने आणि ते कार्यक्रम आम्ही छान प्रकारे करतोय आणि ॲक्च्युली आम्ही खूप एन्जॉय करतोय ते कार्यक्रम सगळेच. सिम्बाच्या हट्टाखातर खरं तर हे लग्न पार पडतंय हो. आणि त्याला आजारसुद्धा दाखवलेला आहे मालिकेमध्ये. तुमच्यापर्यंत कसे रिस्पॉन्स येतात? कारण कसं आहे की ते एक टच होऊन जाणारा तो एक सब्जेक्ट आहे. सो काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली ही जी गोष्ट आहे की एकतर ते कॅरेक्टर अमोल जे कॅरेक्टर करतोय तो सिम्बा अमोल, ते लोकांना प्रचंड आवडते. म्हणजे प्रत्येक घरात ते जे कोण आजी आजोबा असतील त्यांना तो नातू असल्याचा फील येतोय, आईवडिलांना आपला मुलगा असाच असल्याचा फील येतोय आणि त्यात त्याला तो असा आजार दाखवला. त्यामुळे सगळेच त्याच्याबरोबर एवढे इन्व्हॉल्व झालेत किंवा एवढे जोडले गेलेले आहेत. म्हणजे अगदी त्याच्या आजारपणातले चढ उतार दाखवताना सुद्धा आम्हाला कमेंट तशा येतात की अरे त्याला कशाला असं दाखवताय, खरंच तो बरा होणार आहे का, खरंच त्याला हा आजार झाला आहे का. म्हणजे लोकांना ते एवढं रिअल वाटते. म्हणजे आत्ता आम्ही मार्केटमध्ये जेव्हा जातो पर्सनली खरेदीला वगैरे, तेव्हासुद्धा आम्हाला लोक विचारतात, अरे त्या छोट्या मुलाला इतका मोठा आजार, तो बरा होणार का. आम्हाला खूप वाईट वाटते आणि कधी होणार ते ऑपरेशन, कधी लग्न होणार, असं सारखं विचारलं जातं आहे. तर हेच की त्याच्यावर खूप प्रेम करत आहेत लोक आणि त्यांना असं वाटतं की याला काही होऊ नये. तशी मालिकेत सगळ्यांचीच इच्छा आहे की त्याला काही होऊ नये. पण बघूया आपण एपिसोड जसे जसे येतील तसं प्रेक्षकांना कळेल. नाही, ते विशेष प्रेम मिळतोच आहे. कारण प्रत्येक वेळी ते इव्हेंटला जातात तेव्हा तिथे ते दिसून येतात. तिथले वेगवेगळे रील्स किंवा व्हिडिओज आमच्यापर्यंत पोचतातच. सो मला एक विचारायला तुम्हाला आवडेल की अप्पी आणि अर्जुन म्हणजेच रोहित आणि शिवानी बिहाइंड कॅमेरा कसे आहेत? खूप छान आणि म्हणजे परिवार आहे आमचा एक. हसत खेळत आमचं सगळं शूट वगैरे सुरू असतं आणि कोणताही म्हणतो ना आपण की कुठलाही असा विषय नाही राहिलेला जो आम्ही सेटवर बोलतो, त्याच्यावर हसतो, विचार पण करतो. म्हणजे सगळ्या प्रकारचे विषय होतात, गप्पा होतात. खूप दोघंही फार मस्तीखोर आहेत. सीनमध्ये त्यांच्या बऱ्याच सीनमध्ये दोघांची मस्ती असते. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा खूप जास्त मस्ती ते आउट ऑफ स्क्रीन करतात आणि त्यांच्याबरोबर आम्हाला इतकं इन्व्हॉल्व करून घेतात की पूर्ण आमची मस्ती आणि मजा चाललेली असते पूर्ण सेटवरती. बरं, आपलं पात्र प्रेक्षकांना म्हणजे आपल्या रिअल नावापेक्षा रील नावाने ओळखलं जातं, हे कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट असते. हो, माझं सांगायचं झालं तर मालिकेने मला ओळख दिली. आधी मला सरिता नावाने ओळखत होते माझ्या आधीच्या प्रोफेशननुसार. आता एक ॲक्टर म्हणून, अभिनेत्री म्हणून रुपाली या कॅरेक्टरने मला खूप छान ओळख दिलेली आहे. झी मराठीने मला छान ओळख दिलेली आहे. आत्ता मी आमच्या फॅमिली फंक्शनमध्ये जरी गेले तरी मला माझ्या रिअल नावाने नाही तर रुपाली नावाने हाक मारतात. कारण माझ्या कॅरेक्टरला खूप शेड्स आलेले आहेत. निगेटिव्ह शेड पण मध्ये खूप प्रमाणात ते चालू होती. सो आमच्या फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा रुपाली तू खूप वाईट आहेस, अगदी घरात सुद्धा ह्या पद्धतीने बोललं जायचं, तुझा प्रचंड राग येतो आहे आम्हाला, तू अशी नाही आहेस रिअल, पण तुम्हाला तसं बघताना आम्हाला ते सहन नाही होते. इतकं ते लोकांना आपलंसं वाटतंय, आवडते. आणि हे जे रुपाली नाव जे मला मिळालेलं आहे, रुपाली नावामुळे जी मला ओळख मिळालेली आहे, ते माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे की जी मला वज्र प्रोडक्शन आणि झी मराठीने दिलेली आहे. त्यामुळे मी त्या दोघांची खूप आभारी आहे त्या बाबतीत. एक तर नाटक थांबवून खूप वर्ष झालेली, त्याच्यामुळं अभिनय करायची एक संधी मला झी मराठीनं दिली, वज्र प्रोडक्शननं दिली. त्यामुळं आनंद खूप दिला या मालिकेने.
आणि प्रेक्षकांचं म्हणाल तर प्रेम खूप करतात आणि प्रत्येक घरात असा एक पुरुष असावा असं त्यांना वाटतं. त्यांच्याशी बोलताना मला कळतं. म्हणजे एक किस्सा असा आहे की मी माझ्या मुलाला सोडायला शाळेत निघालो होतो. तेव्हा 2 मुलं, एक मुलगी आणि मुलगा, ते पण शाळेत चाललेले. तर त्यांनी मला अचानक हाक मारली, "स्वप्नील सर." म्हणून मी थांबलो. तर ते म्हटले की आम्हाला रोज मालिकेमध्ये तुम्हाला बघायला आवडतं, कारण आमचे पप्पा खूप चिडखोर आहेत, फार चिडचिड करून बोलतात, फार त्रास होतो, पण आम्हाला असं वाटतं असे पप्पा हवेत. तर मग त्यांनी माझ्याबरोबर सेल्फी काढला. बराच वेळ बोललो. तर असे खूप किस्से आहेत की लोकांना असं वाटतं एक माणूस असा घरात पाहिजे, सगळ्यांना समजून घेणारा. आणि मला थोडंसं बोलायचं आहे यावरती. म्हणजे प्रत्येक बाईची अशी इच्छा असते की स्वप्नील सरांसारखा आपला नवरा असावा, समजूतदार. म्हणजे जेव्हा आम्ही फ्रेंड्स भेटतो तेव्हा त्या सगळ्या म्हणतात, खरंच तुला सिरियलमध्ये तुझ्या नवऱ्याला बघून आम्हाला जेलस फील होतं. एवढा समजूतदार आहे, तू इतके कांड करत असतीस तरी तुझा नवरा इतका तुला समजून घेतो, प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो. तसा रिअल लाईफमध्ये नवरा मिळायला पाहिजे असं प्रत्येक महिलेची इच्छा आहे की स्वप्नील सरांसारखा नवरा हवा आहे. त्यामुळे सेल्फी काढण्याचं प्रमाण महिलांचं जास्त आहे माझ्यासोबत. नक्कीच ती कामाची एक पोचपावती पावती आहे. आहे, बरं, मालिकेमध्ये आता लग्नाचं शूट होतंय. तुम्ही असं कुठले तुमच्या लाईफमधले किस्से आहेत का लग्ना रिलेटेड, किंवा कुठेतरी दुसऱ्याच्या लग्नात गेलात आणि तिथे काहीतरी किस्सा घडला ते अजून लक्षात आहे? बापरे, माझं तर पूर्वी मंगल कार्यालय होतं, त्यामुळं घरासमोर असे खूप किस्से आहेत. पण त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर एक लग्न असं मुहूर्ताची वेळ जवळ आली होती आणि काहीतरी देवाणघेवाणीवरूनच झालं असेल आणि मुलगा गाडीत बसला होता आणि निघाला होता. म्हणजे आता असं दिसत होतं की लग्न मोडणार, म्हणजे मोडल्यातच जमवतं. गाडी स्टार्ट झालेली. त्याच्यानंतर त्या गाडीच्या पुढे एक माणूस आला आणि त्यानं गाडी थांबवली आणि जवळपास डोळ्यात पाणी होतं. तर आम्हाला सगळ्यांना वाटलं की मुलीचे वडील असतील. तशी भूमिका महत्त्वाची तीच आहे, आता थांबवणार कोण. पण ते मुलाचे वडील होते हे जेव्हा मला कळलं तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी थांबवलं मुलाला. ते लग्न झालं. तर तो किस्सा मला आठवला ना, तर ते डोळे आणि ते पाणावलेले डोळे मला दिसतात. तर फार भयंकर होतं ते. मला तर असं वाटलं ते लग्न मोडतं की काय, पण ते लग्न झालं आणि मुलाच्या वडिलांनी तो पुढाकार घेतला, हे जास्त महत्त्वाचं आहे. रिलेटेड मला तर असा काही विशेष असा काही किस्सा आठवत नाहीये लग्नाच्या बाबतीत घडलेला. किंवा कोणाच्या तरी लग्नात गेल्यावरती तिथे असं काही वेगळी ट्रीटमेंट? तुझ्या लग्नात काय झालं? माझं तर रजिस्टर झालेलं, त्यामुळे काही किस्से घडण्याचा प्रकार नव्हता. ते वेगळे किस्से आहेत, ते ऑनस्क्रीन ते झाल्यावर झाले. ते ऑनस्क्रीन सांगण्यासारखे नाही आहेत. सो हां, मी माझ्या मैत्रिणीच्या एका लग्नात गेले होते. तर ते आत्ता आपल्याकडे पद्धत आली आहे की नवऱ्याला उचलून घ्यायचं आणि नवरीला उचलून घ्यायचं तरच ते हार घालणार वगैरे. मग तिथं त्यांनी मुलांनी काय केलं, मुलाकडचे फार आगाऊ असतात खरं तर, असं म्हणायला हरकत नाही, फार आगाऊपणा करतात. जे काही करवले असतात ते त्यांनी नवरदेवाला इतकं उंच उचलून धरलं होतं की आता इकडे कोण तेवढं उंच नव्हतं की जे नवरीला तेवढं उंच उचलू शकेल. बरं, तो इतका उंच धरल्यानंतर ना त्याला हार घालता येत नव्हता. तर तिने 2-3 वेळा त्याला म्हटले की तुम्ही खाली या, मी हार घालते. तर तो तयारच नाही आहे. मग मी तिथे होते आणि माझा स्वभाव थोडा असा आहे की नाही, ते फार भाव खातात ना, तर आपण तिथे शांतने बसायचं, बोलायचंच. मी तिला म्हटलं तू मांडी घालून खाली बस. जोपर्यंत तो खाली येत नाही तोपर्यंत हारच नाही घालायचा. बघू कुणाला घाई आहे. जर ते तितका वेळ उंच त्याला होल्ड करू शकत असतील तर करतील बुवा, नाहीतर खाली बसले तर घालायचीच आहे. मग ती सिरियसली खाली मांडी घालून बसली. त्याच्यानंतर 5 मिनटं त्यांनी ॲटिट्यूड दाखवला, खाली काही येणार. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा खाली या, मग आपण पुढची प्रोसेस सुरू करूयात. शेवटी त्यांनी खाली घेतलं. मग ते उभं राहून न बसता मांडी घालून माळ घातली आणि मग उभा राहिले. ती मजा आली. म्हणजे गर्ल्स पॉवर. आता सांगितलं की मुलाकडचे आगाऊ असतात, सो तुमची आता मुलाकडचीच बाजू आहे. मग सो इथे काही वेगळं असं घडणार आहे का? तो ॲटिट्यूड आहेच आहे माझ्यात. मी मोठी जावे, आम्ही मुलाकडचे, मग मुलाकडच्यांना मानपान दिला पाहिजे, हे म्हणजे मजा मस्तीमध्ये आमचं आहे आत्ता सेटवरती. दुसरं लग्न असल्यामुळे आता सगळे नात्यात ऑलरेडी आम्ही एकमेकांच्या गुंतलेलो आहोत. पण मुलाकडचे आहोत, तो भाव तर खायलाच पाहिजे ना. तो कधी खायला मिळणार, आणि तो फक्त लग्नातच खाता येतो. आणि त्यात मोठी जाऊ आहे म्हणून मला जरा जास्त मिरवता येतं, ते मी मिरवून घेते, माझी इच्छा पूर्ण करते ती. नक्कीच लग्नघर आहे, सो मोठ्या जावेकडून एकतरी उखाणा व्हायलाच हवं. मी आत्ता सुपारीलाच उखाणा घेतला होता, तोच परत एकदा घेते. 1 वर्षात महिने असतात 12,
एका वर्षात महिने असतात 12. स्वप्नील रावांचं नाव घेते. अमोलसाठी मांडला हा संसार सारा. वा वा वा, कमाल कमाल. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारलात तुम्ही. सो जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हे सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत आमच्या सिरियलवरती खूप भरभरून प्रेम केलेलं आहे. खूप जास्त ॲक्च्युली, कारण का आम्हाला सेटवरती लोकही भेटायला येतात, तर ते प्रत्येक कॅरेक्टरविषयी इतकं डिटेलमध्ये बोलत असतात ना. खूप छोट्या छोट्या गोष्टी ते सांगतात, म्हणजे ते किस्से त्यांना एवढे कनेक्ट होतात छोटे छोटे. तर त्यांचं प्रेम तर आम्हाला मिळतंच आहे. असंच तुम्ही प्रेम करत राहा, असेच तुमचे आशीर्वाद आम्हाला राहू द्यात. तुमच्या कृपा आशीर्वादाने आमची सिरियल अशीच छान छान पुढे चालत राहो. 800 एपिसोड झालेत, हो. आणखी पण होतील. 1000. स्टार मीडिया मराठीच्या प्रेक्षकांच्या थ्रू आणि झी मराठीच्या प्रेक्षकांना सुद्धा अशी विनंती राहील की असंच प्रेम करत राहा, प्रेम द्या. आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही येता, भेटता, मालिकेबद्दल बोलता, आमच्या अभिनयाबद्दल बोलता. तर निसंकोचपणे येत राहा, भेटत राहा आणि कुठेही आम्ही भेटलो तरी बिनधास्त मालिकेबद्दल बोला. आम्हाला खरं तर त्या गप्पा जास्त आवडतात. नक्कीच भेटत राहू आणि बोलत राहू आपण सुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.